स्वामी समर्थ सगळ्यांना. धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मी आज चाललेले आहे, माझ्या सासूबाईंना टिफिन घेऊन चाललेले आहे. आणि हे आहे आमचं घर. पूर्ण घर दाखवतो मी. हे बघा, हे अक्काचं आहे. आणि मी आता तर मी आता माठातलं थंड पाणी भरणार आहे. आणि हे न्यायचं आहे, शेतामध्ये न्यायचं आहे पहिला. आमच्या शेतात जायचा रस्ता आहे हा, तर तुम्हाला दाखवते मी. चल ग. हे बघा, हे आदू मामाचं घर आहे आणि ते पुढे गेल्यावर महादेवाचं मंदिर आहे. चला तुम्हाला मंदिर पण दाखवू आम्ही. हा चला. तर ती आमच्या इथून रेल्वे गेलेली आहे, नगरहून येते ही रेल्वे, आमच्या जवळच आहे. ए मम्मी, हे आहे आमच्या इथलं महादेवाचं मंदिर आहे. आणि इथून आम्ही शेतात जात असताना सगळेच जण इथून महादेवाचं दर्शन करतात आणि नंतरच शेतामध्ये जातात आमच्या. तर मी पण दर्शन घेणार आहे आणि नंतर मी शेतामध्ये चाललेली आहे. काकांचं आहे आणि पुढेच्या बाबांचं आहे. मम्मी चालली पुढे. चला, मला असल्या रस्त्यावर चालायची सवय नाहीये तरी चालली आहे. इथून मी दिसते महादेवाचं मंदिर. पडली होती मी. अरे इकडून कसं काय जायचं बघा, हे मोठं आहे. चला तर आपण जाऊया इकडून आपल्याला भीती असू शकते. चला पुढे. हे बघा, हे आमचं आहे, दिसतंय ना ते बघा तिथलं, हे आमचं आहे. तर मम्मी पूर्ण पुढे चालली आहे, मी तिच्या मागे मागे. चला, इथे मोर बी खूप असतात आणि बगळे तर खूपच. बाबा हे बघा, हे रान आहेत सगळ्यांचे. आता आप्पा घरी गेले ह्या रस्त्यांनीच. तर ना रस्त्याने हे बघा, मम्मी पुढे चालली. मी तर मागच आहे, टेकड पडायसारखं आहे. हे बघा, हे एवढं पाणी वाहतंय. हे बघा, वडा गेलेला आहे. हे बघा, तिथं माझी आजी बसली आहे, दिसली का? तिच्या पशी चाललोय आम्ही. चला, आम्हाला रस्ता सापडत नव्हता, मी पुढे गेली होती. मग नंतर आमच्या काकींनी मला सांगितलं इकडनं रस्ता आहे, तर आता मी इथून चाललेली आहे. आम्हाला तर नुसतं चक्रा मारायला चालू आहे. आमचं रानबिले जवळ आहे. रस्ता तर परट्या कड्यावणी आहे. ओ माय गॉड, हे बघा, पाण्यातून जावं लागते आम्हाला. हे बघा, पाण्याचे दार. मी बी कसं येऊ? मला बी तसं ठेवावं लागेल का? हे बघा, माझी चप्पल. हे बघा, बगळ्यांचा आवाज येतोय. हे बघा, मम्मी पूर्ण बसली, माझी चप्पलच बसली. चला, हा इथून हळूच यावं लागेल आम्हाला. हे बघा झाड. मम्मी मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये. तर हे आमचं शेत आहे आणि तिकडे माझ्या सासूबाई आहेत ना, ते शेंगा काढताय. चला आमचं शेत आलेलं आहे. ते बघा, माझी काकी आजी तिकडे हे शेंगा काढत आहे. त्या बघा, ती माझी आजी आहे. हाय, आता मी शेंगा तोडते आणि तुम्ही सगळे शेंगा खायला या आमच्या शेतामध्ये. आणि हे आहे आमचं शेत पूर्ण. तिकडं गवत झालेलं आहे सगळं. पहिले तिथं काहीच नव्हतं, पूर्ण नांगरलेलं होतं. पण आता गवत झालंय.
हे बघा तिकडे मंदिर आहे. आल्यापासून एवढ्या शेंगा तोडलेल्या आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून. मला काही एवढ्या शेंगा तोडता नाही येत, पण तोडल्या थोड्याफार आणि अजून तोडत आहे. आमच्या शेतामध्ये खूप गवत झालेलं आहे, कारण की एवढा पाऊस येत होता ना, तर आमच्या शेंगा पण राहून गेल्या होत्या काढायच्या. आणि ह्याच्यानंतर आता थोडंसं उघडलेलं आहे, पाऊस येत नाही तर नांगरायचं आहे. ऊन तर खूप पडलेलं आहे, तर मी उन्हामध्येच शेंगा तोडत होते. तर माझ्या सासूबाई म्हणल्या की आपण आहे ना झाडाखाली घेऊन जाऊ वेलं, आणि तिथं मग तू थोड्याशा शेंगा तोड आणि नंतर मग घरी जा. आम्ही चाललेलो आहे घरी आता. तर धनुदीदीने माती खेळली होती धनुदीदी, तर आता हात धुती इथं ह्या पाण्यामध्ये. चांगले धु स्वच्छ. हे घे, मी पण धुवून गेली आहे. अरे मम्मी भी हाथ धुत आहे. बस की नदी वाहती आहे. पाण्यातूनच ये बरं का गं, हम्म? पाण्यामधूनच ये. हा असा रस्ता आहे इथून, असं वरती चढावं लागतं. चल ये, तू पण ये ना हळूची. मला चप्पल गुतल मम्मा. नाही गुतत. मला आण ना यार मम्मा प्लीज. चल ये लवकर, हळूचे. चप्पल नको सोडू फक्त हा पाण्यात. चल लवकर. आली का? चल. ते कडावरले रस्ता आहे ग. असाच रस्ता इथून, हा ओढा गेलेला आहे ना. यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळं सगळीकडे हिरवगार वातावरण आहे, आणि आम्हाला डोंगर जवळच आहे. चल आता आम्ही आलेलो आहे घराजवळ, थोडंच बाकी आहे. तर थोड्याशा शेंगा तोडल्या आणि आलोत आता घरी. हे आमच्या इकडलं डोंगर आणि हा निसर्ग, किती छान निसर्ग आहे बघा. आलं आमचं घर. हा आमचा आंबा आहे घराच्या पाठीमागचा. हे आळूचे पानं, तीन आंबे. आणि इकडे पण खाली शेत आहे आमचं. बापू. आणि हा आहे आमचा हौद. हौदामध्ये पाणी बघती आहे, पाणी भरलेलं, वापरायला लागतं आम्हाला हे. फायनली आता घरी आलेलो आहोत. हे पहा, ही कशी शेळी बरोबर खेळतीये. तर शेळी हिला मारणार नाही का? नको दीदी. आणि हे आहे आमचं औदुंबराचं झाड. इथं आहे आमची तुळस. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. इथेच एंड करतोय. सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळं करून टाका. बाय बाय.